डॉक्टर रमेश गोडबोले स्मृती प्रतिष्ठान द्वारा आयोजित डॉक्टर रमेश गोडबोले स्मृती सेवा पुरस्काराचे वितरण 23 नोव्हेंबर रोजी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर सभागृहामध्ये होणार असल्याची माहिती श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली। आचार्य जितेंद्रनाथ महाराजांच्या शुभहस्ते सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे। या वर्षीचा हा पुरस्कार प्रज्ञा प्रबोधिनी या संस्थेला देण्यात येणार आहे। प्रज्ञा प्रबोधिनी ही संस्था जिल्ह्यातील पारधी समाजासाठी मागील 22 वर्षापासून सेवा कार्य करीत आहे। जिल्ह्यातील जवळपास 35 पारधी बेड्यांवर संस्थेचे कार्य सुरू असून संस्थेमार्फत आरोग्य रक्षक योजना, कृषी सहाय्यक योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, दीपावली मिलन, आरोग्य शिबिरे असे अनेक उपक्रम राबविले जातात। बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाचे हे कार्य सुरू आहे। अमरावती शहरातील संस्थेतर्फे विवेकानंद छात्रावास या नावाने पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचा लाभ जवळपास 40 विद्यार्थी घेत आहेत। प्रज्ञा प्रबोधिनींच्या या कार्यांचा गौरव करून त्यांना स्वर्गीय डॉक्टर रमेश गोडबोले स्मृती सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे। यापूर्वी मागील वर्षीचा पुरस्कार हा संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला देण्यात आला होता, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यंदाचा दुसरा स्वर्गीय डॉक्टर रमेश गोडबोले स्मृती सेवा पुरस्कार आम्ही अमरावतीच्या प्रज्ञा प्रबोधिनी या संस्थेला द्यायचं ठरवलं आहे। अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजासाठी मागील 22 वर्षापासून सेवा कार्य करत असलेली ही संस्था आहे। जिल्ह्यातील जवळपास 35 पारधी बेड्यांवर या संस्थेचा संपर्क असून तेथे संस्थेमार्फत आरोग्य रक्षक योजना, कृषी सहाय्यता योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, दीपावली मिलन, आरोग्य शिबिरे असे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात। बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाचेही कार्य ही संस्था करत असते। अमरावती शहरात संस्थेतर्फे विवेकानंद छात्रावास या नावाने पारधी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा लाभ जवळपास 40 विद्यार्थी घेत आहेत। या संस्थेचं कार्य पाहून सेवा या विषयासाठी यंदाचा हा पुरस्कार आम्ही प्रज्ञा प्रबोधिनीला देत आहोत। मागच्या वर्षी आरोग्य विषयक संस्था म्हणून संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला हा पुरस्कार देण्यात आला। या पुरस्काराचे वितरण 23 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर सभागृहामध्ये सायंकाळी 5 वाजता आचार्य जितेंद्रनाथ महाराजांच्या शुभहस्ते होणार आहे। आणि या पुरस्कारात संस्थेला 1 लाख रुपयेचा धनादेश देऊन स्मृतिचिन्ह आणि एक गौरवपत्र देण्यात येणार आहे। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।